रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू केल्यानंतर अमराठी चालकांनी आता प्रवाशांना वेठीस धरण्यास सुरुवात केलेली आहे। अनेकांनी आपली रिक्षा टॅक्सी रस्त्यावरती आणणं बंद केलंय, तर काहींनी रेल्वे स्थानकं, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी नाकारण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। महाराष्ट्रात राहून मराठी भाषा शिकणार नाही अशी या वाहन चालकांची मानसिकता असल्याचं पाहायला मिळतंय। तर या रिक्षा टॅक्सी चालकांना केवळ व्यावहारिक मराठी भाषा यावी एवढीच सरकारची माफक अपेक्षा आहे। मात्र वर्षानुवर्ष महाराष्ट्रात रोजीरोटी कमवणाऱ्या वाहन चालकांची मुजोरी यातून समोर येते। त्यामुळे त्यांनी प्रवाशांना वेठीस धरण्यास आता सुरुवात केली आहे। ही सर्वात मोठी चूक आहे। कारण का कधी कधी स्त्रिया असतात, त्यांना शॉर्ट जागे म्हणजे छोट्या जागेत जायचं, छोट्या अंतरावर, तर हे रिक्षावाले भाडं नाकारतात। ती सर्वात मोठी चूक आहे आणि सरकारने त्यांच्यावर ह्या गोष्टीसाठी कडक कायद्यात कारवाई करावी अशी इच्छा आहे। आता बघायला गेलं तर रिक्षाचालक घाबरलेत आणि आता अशी गोष्ट एक नजरेत येते की आपले स्थानिक जे रिक्षावाले आहेत ते रिक्षावाले घाबरत आहेत। ते एका गोष्टीसाठी घाबरत आहेत की आता उत्तर भारतीय जे आहेत यांची दादागिरी वाढली आहे। ते रिक्षा डायरेक्ट रिक्षाच्या काचा फोडतात, रिक्षाला नुकसान देत आहेत। रिक्षाचं लायसन कॅन्सल करणार या काही तुमच्यावर कारवाई होणार आहे असं पण नाही आहे। पण तुम्ही आडमुठीपणा घेऊन गाड्या बंद करणे, रिक्षा जो रस्त्यावर आहे त्यांना तोडफोड करणे, ह्या जर गोष्टी तुम्ही ह्या दादागिरीच्या करत असाल तर ह्या महाराष्ट्रात मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत। दरम्यान मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनने यांचे नेते शशांक राव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट घेतली आणि रिक्षा चालकांना मराठी सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी केली। तर प्रवाशांशी संवाद साधताना जुजबी मराठी बोलणं बंधनकारक असल्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना आणखी 4 महिन्याची मुदतवाढ मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत। 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ। 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही। बॅचवर कारवाई हो सॉरी बॅच लायसन्स नाही, बॅच। सर्वीकडे हे होतं की सेंटर्स बंद झाले की 15 ऑगस्ट नंतर आता सेंटर्सच म्हणजे जर शिकायचं असेल तर मी शिकायचं कुठे हा प्रश्न सर्वांकडे, आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पॅनिक हे झालं होतं। तर आता जे सेंटर्स आहेत ते ठरवले गेलेले आहेत, ते सेंटर्स सुरू होणार आहेत। प्लस आमच्या युनियनने ज्या सेंटर्स सुरू केले होते ते आता परत सुरू होतील आणि त्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं जाईल। आणि उद्यापासून रिक्षा चालकांमध्ये मग हँडबिल्स असतील किंवा व्हॉट्सॲपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, आपण ते जी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती रिक्षा चालककडे पाठवू।